आजच्या या आपल्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपल्याकडे भारतामध्ये लसीकरण कोविडच्या संदर्भामध्ये कोविडच्या संरक्षणापासून चालू झालेलं आहे, पण त्या संदर्भातील नेमकी माहिती ही सगळ्यांना नाही आहे. त्या संदर्भामध्ये आज आपल्याला डॉक्टर नयना जोशी देशपांडे या माहिती देणार आहेत. डॉक्टर नयना जोशी देशपांडे या ॲडिशनल प्रोफेसर पदावरून गॅस्ट्रेंट्रॉलॉजी विभाग निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी PhD इन जेनेटिक्स त्यांनी केलं असून PhDच्या संशोधनाचा त्यांचा विषय लिव्हर डिसीजेस अँड व्हायरल हेपेटायटिस हा होता व याच क्षेत्रात त्यांनी बहुमोल योगदान दिलेलं आहे. त्यांचं शोधकार्य भरपूर मोठं आहे या क्षेत्रातलं. आत्तापर्यंत त्यांनी 200हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनार्समध्ये सादर केले आहेत, तर 40 शोधपत्र आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल पत्रिकांमधून प्रकाशित झालेले आहेत. विविध चर्चासत्रात बेस्ट पेपर प्रेझेंटर म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि वॅक्सिनेशन क्षेत्रात अनुभव असून हेपेटायटिस, टायफॉइड आणि टिटॅनस वॅक्सिन यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आज कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या संदर्भामध्ये बराच संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहे, परंतु याच विषयावरती आपल्याला माहिती देणार आहेत. आपल्या मनातला अर्थात संभ्रम दूर करण्यासाठी डॉक्टर नयना जोशी देशपांडे आणि त्यांचा विषय आहे कोविड-19 वॅक्सिनेशन विच, वेन अँड हू. आज आपल्या दुसऱ्या वक्त्या आहेत प्रोफेसर डॉक्टर नीता म्हैसेकर. यांनी MD NTR युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स विजयवाडा येथून केलं आहे, तर PhD ही पदवी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक येथून प्राप्त केली आहे. PhDचा विषय त्यांचा इंटेजेनियस मेडिसिन ऑन ओव्युलेशन हा होता. गेली 29 वर्ष विविध आयुर्वेद कॉलेजेसमध्ये प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. विविध विद्यापीठाची अभ्यास मंडळं, संशोधन पत्रिका संपादक मंडळ, सिलेबस कमिटी सदस्य या पदांवरती त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या वेगवेगळ्या प्रांतामध्ये सहभाग केलेला आहे. विद्यापीठाची अभ्यास मंडळं, संशोधन पत्रिका संपादन मंडळाच्या सदस्य, सिलेबस कमिटीच्या सदस्य या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील विविध विद्यापीठातून कार्य केलं आहे. विविध विद्यापीठात रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी हजेरी लावलेली आहे. कोविड-19 महामारीच्या काळामध्ये ऑनलाईन कार्यक्रमातून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कॅनडा इंडियन इंटरनॅशनल फाउंडेशनच्या आगामी कार्यक्रमामध्ये 18 जूनला त्या सहभागी होणार आहेत. डॉक्टर नीता म्हैसेकर यांना आयुष्य दर्पण इंटरनॅशनल फाउंडेशन लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्राप्त झाला असून अचांत लक्ष्मीपती सुवर्ण पदकाने त्या सन्मानित आहेत. त्यांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेद. आजचा त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेद. आपल्या पुढच्या वक्त्या आहेत MSc ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी हैदराबाद इथून त्यांनी पूर्ण केलं आहे, तर PhDची ही पदवी पुणे विद्यापीठातून त्यांनी ग्रहण केलेली आहे. सध्या या मदिना कॉलेज ऑफ न्यूट्रिशन हिमायतनगर हैदराबाद येथे PG डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्रथम काही काळ डॉक्टर अवंती जोशी यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमध्ये कार्य केलं, पण नंतर 30 वर्षे त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या 2 NGOच्या सध्या सल्लागार आहेत, तसंच इंडियन डायटिक असोसिएशनच्या तेलंगण विभागाच्या त्या जॉईंट सेक्रेटरी आहेत. आज त्या आपल्याला उत्तम आरोग्यासाठी समतोल आहाराचं महत्त्व समजावून सांगणार आहेत, कारण औषधांच्या बरोबर आहारही तितकाच महत्त्वाचा असतो.
आपल्या यापुढच्या वक्ते आहेत डॉक्टर वर्षा गोवर्धन देशपांडे. मंडळी, आपल्याला माहिती आहे की औषधोपचार आणि योग्य आहार याच्याबरोबर शरीराला व्यायामाची पण आवश्यकता असते. आणि या संदर्भामध्ये योगाच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर वर्षा गोवर्धन देशपांडे. या योग प्रशिक्षक आहेत. हैदराबाद सिटी सिव्हिल कोर्टामध्ये प्रथम त्यांनी 13 वर्ष वकिलीचा अनुभव घेतला, पण त्यांना शालेय जीवनापासूनच योग आणि प्राणायामाचा सराव होता. अधिक तपशीलवार शिकण्याकडेही त्यांचा कल होता. त्याप्रमाणे त्यांनी अनेक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गांधी ज्ञान मंदिरसारख्या संस्थांकडून योगाचं अद्ययावत प्रशिक्षण घेतलं. नंतर विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्समध्ये प्रमाणित कोर्सेस केले त्यांनी. 2018मध्ये भारत सेवक समाज या संस्थेत त्यांनी एक डिप्लोमा पूर्ण केला आणि 2019मध्ये ओजस तेजो ही योग प्रशिक्षण संस्था त्यांनी सुरू केली. कोविडच्या पार्श्वभूमीवरती सध्या गुगल मीट प्लॅटफॉर्मवर त्या प्रशिक्षण वर्गही घेत आहेत. आज त्या आपल्याला कोविडच्या महामारीच्या काळामध्ये आणि एकंदर जीवनामध्ये आपल्याला जर सुदृढ आणि निरोगी राहायचं असेल तर योग किती महत्त्वाचा आहे याची माहिती देणार आहेत. योग शिक्षणाच्या विविध पैलूंवरही कदाचित त्या विचार मांडतील. आपण या भाषणाचा लाभ घेऊया. नमस्कार. तेलंगणा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष, कार्यवाह आणि कार्यकारिणीचे सर्व सदस्य, स्पेशली श्रीमती शुभांगी परळीकर यांना मला ही संधी दिल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते. कोविड-19 वॅक्सिनेशन या विषयावर मी आज बोलणार आहे. जगामध्ये गेल्या वर्षभर कहर माजवणारी जागतिक महामारी ज्यामुळे निर्माण झाली ती एक व्हायरस, कोरोना व्हायरसमुळे. हा विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 मध्ये वुहान, चायना इथे आढळला गेला आणि नंतर तो सर्वदूर पसरला. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मार्च 2020 मध्ये जागतिक महामारी असे घोषित केले. कोविड-19 हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. यामुळे अनेक जण बाधित झाले आहेत आणि अनेक जण मृत्युमुखी पण पडले आहेत. कोरोना व्हायरस एक RNA व्हायरस आहे आणि आता आपण बघत आहोत की भारतामध्ये एक दुसरी लाट आलेली आहे जी पहिल्या लाटापेक्षा सुद्धा जास्त इन्फेक्टिव्ह आहे. मृत्यूचे आणि इन्फेक्शनचे प्रमाण खूप जास्त आहे आणि तरुण पिढी बरेच जण यामुळे इन्फेक्शन झालेले आहे. आपण असे पण आढळून येत आहे की ICU मध्ये बेड्स मिळत नाही आहेत, ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, मेडिसिन्स मिळत नाही आहेत आणि एवढेच नव्हे तर स्मशानभूमीत सुद्धा जागा नाही आहे आणि नातेवाईक रांगा लावून उभे राहिलेले आहेत. यासाठी कोणतीही इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अशी आजपर्यंत नाही आहे आणि अशा या क्रिटिकल किंवा क्रुशियल वेळेला वॅक्सिन हे एकच शस्त्र आहे ज्यामुळे कोरोनाशी सामना करता येईल. वॅक्सिन काय करतात हा सर्वात मोठा आपणास प्रश्न आहे. तर वॅक्सिनमुळे संक्रमणाचा धोका खूप आटोक्यात येतो आणि व्हायरसचे जे स्पाइक प्रोटीन किंवा एन्व्हलप प्रोटीन आहे ते टार्गेट केलेले आहे आणि त्याला अँटीजन म्हणून वापरले आहे वॅक्सिनमध्ये. आणि आपली प्रतिकार शक्ती म्हणजे ज्याला इम्युन रिस्पॉन्स असे म्हणतो ती ह्या वॅक्सिनमुळे खूप सक्रिय होते, ॲक्टिवेट होते आणि जेव्हा कधी या व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होते तेव्हा या इन्फेक्शनपासून या वॅक्सिनमुळे आपणास संरक्षण मिळते. वॅक्सिन तयार करणे ही एक काही येरागबाळ्याची गोष्ट नाही आहे आणि नॉर्मल प्रोसेसमध्ये वॅक्सिन तयार करण्यासाठी 10 ते 15 वर्षाचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे संशोधन होते आणि अनेक त्याच्यात स्टेजेस असतात जसे फेज 1, फेज 2, फेज 3 आणि अप्रुव्हल. परंतु ह्या ॲक्सिलरेटेड महामारीमुळे वॅक्सिनची गरज खूप लवकर पडली आणि खूप प्रमाणात वॅक्सिन हवे आहे. म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर संस्थांनी त्याला ॲक्सिलरेट केले म्हणजे त्याला त्याची स्पीड खूप वाढवली आणि आपणास जवळजवळ 1 वर्षामध्ये वॅक्सिन तयार झाली.
वॅक्सिन हे अनेक प्रकाराचे असू शकतात. जसे लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन आहे आणि त्याचे सर्वात चांगले उदाहरण आहे MMR, जे लहान मुलांना म्हणजे मिझल, मम्स आणि रुबेला व्हायरस आहे. नंतर इनॅक्टिवेटेड व्हायरस वॅक्सिन आहे, ज्याचे उदाहरण आहे पोलिओ व्हायरस. वेक्टर असोसिएटेड चे उदाहरण आहे हेपॅटायटिस बी व्हायरस, म्हणजे ह्याच्यामध्ये दुसऱ्या व्हायरसमध्ये एक जीन घातला जातो आणि त्याच्यापासून वॅक्सिन तयार होते. आणि आपले जे जेनेटिक मटेरियल DNA आणि RNA आहे, डायरेक्ट DNA आणि RNAला वॅक्सिन म्हणून सुद्धा त्याच्यात वापर केला आहे. आणि प्रोटीन एक सब युनिट घेतात आणि प्रोटीन सब युनिटमध्ये वॅक्सिन म्हणून त्याचे वापर केला जातो आणि ह्याचे उदाहरण आहे इबोला व्हायरस. आता ह्याच्यामध्ये आपण पाहू की फक्त लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हायरस जे आहे त्याच्यामुळे जे वॅक्सिन तयार होते ते तयार होण्याचे डिझाईन तयार करण्यास खूप वेळ लागतो. इट इज डिफिकल्ट. पण DNA आणि RNA व्हायरस किंवा इनॅक्टिवेटेड व्हायरस, सब युनिट व्हायरस आणि प्रोटीन सब युनिट हे सगळे बनवण्यासाठी खूप ह्याची डिझाईन तयार करण्यासाठी खूप सोपे आहे आणि ह्याची सेफ्टी सुद्धा सगळ्यामध्ये आढळून आलेली आहे. आणि आपण जर उत्पादन पाहिलं तर फक्त लाईव्ह ॲटेन्युएटेडमध्ये हे उत्पादन खूप हळू प्रकाराने होते, पण इतर सर्व टेक्नॉलॉजी वापरून ह्याचे खूप लवकर उत्पादन आपण करू शकतो. आणि ह्याची इम्युनोजेनिसिटी आहे जवळजवळ 80 ते 90% पासून ते DNA आणि RNA जेव्हा वापरले तेव्हा 95% असते. आणि कोविड वॅक्सिनचं जर आपण उदाहरण घेतलं तर मॉडर्ना फायझरचं DNA RNA टेक्नॉलॉजी वापरली आहे. लाईव्ह ॲटेन्युएटेड कोडाजेनिक्स आहे आणि कोवॅक्सिन जे आपण खूप प्रमाणात भारतात वापरलं ते इनॅक्टिवेटेड व्हायरस आहे. आणि कोविशिल्ड आणि जॅन्सन हे वेक्टर वापरून केलेले वॅक्सिन आहे. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. रोग प्रतिकार शक्ती वॅक्सिनेशन नंतर किती दिवसांनी येते हा एक मोठा प्रश्न आहे. तर जनरली रोग प्रतिकार शक्ती पहिला डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर आपली इम्युनिटी सक्रिय होते. ती पण जवळजवळ 25 ते 30% लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होण्यास सुरू होतात. पण त्या अँटीबॉडीची जी पातळी असते किंवा जे लेवल्स असतात ते खूप लहान, खूप कमी प्रमाणात असतात आणि म्हणूनच 4 आठवड्यानंतर जनरली दुसरा डोस दिला जातो, म्हणजे अँटीबॉडीज प्रमाण वाढते. आणि दुसरा डोस दिल्यानंतर कोवॅक्सिनमध्ये 4 आठवड्यानंतर प्रोटेक्टिव्ह लेवल्स तयार होतात. कोविशिल्डमध्ये 6 ते 8 आठवडे आणि मॉडर्नामध्ये 2 आठवड्यानंतर तयार होतात. चांगल्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात. आता मोठा प्रश्न आहे की कोणाला वॅक्सिनेशन करायचं. खरं तर युनिव्हर्सल वॅक्सिनेशन म्हणजे प्रत्येकालाच वॅक्सिन दिलं गेलं पाहिजे. पण 18 वर्षाच्या वर जे आहेत त्यांना वॅक्सिन दिलं पाहिजे. आणि हेल्थ केअर वर्कर्स म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर हॉस्पिटल स्टाफ, त्याचप्रमाणे फ्रंटलाईन वर्कर्सना वॅक्सिन दिले पाहिजे. आणि काही आजार आहेत जसे इन्फ्लेमेटरी बॉल डिसीज किंवा लिव्हर डिसीज किंवा किडनी लिव्हर फेल्युअर ज्यांची झालेली असते, ऑर्गन फेल्युअर ज्यांना झालेले आहेत, त्यांना वॅक्सिन देणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लंग ट्रान्सप्लांटच्या पेशंट्सना सुद्धा खूप गरजेचे आहे. त्याच्यामध्ये पण काही कॉन्ट्रा इंडिकेशन आहे की ज्यांना पहिला डोस दिल्यानंतर काही अॅनाफायलॅक्टिक म्हणजे खूप सिव्हिअर प्रकारचे साईड इफेक्ट आढळून आले, त्यांना वॅक्सिन देणे हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. त्याचप्रमाणे ज्यांना इमिडिएट रिॲक्शन आली किंवा पहिल्या डोस नंतर त्यांना रिॲक्शन आली, त्यांना पण कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ज्यांना ताप वगैरे आलेला आहे किंवा काही अक्यूट इन्फेक्शन आहे आणि त्यांना वॅक्सिन कॉन्ट्रा इंडिकेटेड काही काळापर्यंत आहे. आणि भारतामध्ये तरी प्रेग्नंट आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना अजून परवानगी नाहीये. कदाचित येणाऱ्या काळामध्ये देईल. आणि काही लोकांना वॅक्सिनेशनचा वेळ जरासा उशीर करावा लागतो, डेफर करावा लागतो. जसं ज्यांना प्लाझ्मा मिळाला आहे किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज ज्यांना मिळाले आहेत काही कॅन्सर वगैरे पेशंट्सना, त्यांना 90 दिवसापर्यंत वॅक्सिन नाही दिलं तर चांगलं असतं. आणि ज्यांना कोविड इन्फेक्शन झाले त्यांना 4 ते 6 आठवडे डेफर करायचं आहे. ॲक्यूट इन्फेक्शन जसं सर्दी, ताप, खोकला आहे त्यांना पण डेफर करावे असे गाईडलाईन्स आहेत. वॅक्सिनमुळे काय काय साईड इफेक्ट्स झालेले आहेत
हे अगदी खूप मेटिक्युलसली सर्व स्टडीजमध्ये नोंदवले जाते. तसे कोणत्याही प्रकारचे सिरियस इफेक्ट्स किंवा मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. सिरियस साईड इफेक्ट्स आतापर्यंत आढळलेले नाही आहेत. मग कोणतीही टेक्नॉलॉजी वापरली तरी त्याच्याने बनलेल्या वॅक्सिनमध्ये आढळलेले नाही आहेत. तर सगळे वॅक्सिन सेफ आणि खूप चांगले टॉलरेट केले, म्हणजे दे आर ऑल सेफ अँड वेल टॉलरेट. पण लोकल साईट रिॲक्शन्स बऱ्याच प्रमाणात आलेल्या दिसतात. ज्याप्रमाणे जिथे इंजेक्शन दिले आहे तिथे तिथे पेन येते, म्हणजे दुखणे किंवा तिथे लालसरपणा येतो, काही वेळेला तो एरिया गरम होतो, सूज येते किंवा तिथे खाज सुटते, अशा लोकल रिॲक्शन्स दिसतात. आणि इतर रिॲक्शन्स आहेत ताप येणे, डायरिया किंवा काही जणांना खूप अशक्तपणा किंवा गळून गेल्यासारखे किंवा थकवा जाणवत आहे आणि काही जणांना डोकेदुखी वगैरे. पण हे सर्व माइल्ड आणि 2-3 दिवसात कमी झालेले आहे. आपण खूप प्रमाणात वापरलेले कोवॅक्सिन आहे, इनॅक्टिव्ह किंवा किल्ड व्हायरस, आणि हे भारतामध्ये इंडिजिनसली बनवलेले पहिले वॅक्सिन आहे. आणि आपल्याला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की भारत बायोटेक जे हैदराबादमध्ये स्थित आहे त्यांनी ICMR आणि NIV यांच्या कोलॅबरेशनमध्ये हे वॅक्सिन तयार केलेलं आहे आणि ह्याचे साईड इफेक्ट्स बऱ्याच प्रमाणात कमी आहेत. आणि कोविशिल्ड वॅक्सिन आहे, वेक्टर वॅक्सिन टेक्नॉलॉजी वापरून, आणि हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या बरोबर ॲस्ट्राझेनिकाने केलेली आहे. आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ICMR यांच्या कोलॅबरेशनमध्ये हे वॅक्सिन तयार झालेले आहे. आपण जर एक प्रकारचे वॅक्सिन घेतले, जसे कोवॅक्सिन जर पहिले घेतले तर दुसरा डोस आपण कोविशिल्ड घेऊ शकतो का? तर निदान भारतामध्ये तरी ही परवानगी दिली नाहीये, पण युनायटेड स्टेट्समध्ये वगैरे परवानगी दिली आहे. वॅक्सिनेशन सुरू होऊन आपल्याकडे तसे बरेच दिवस झाले आहे आणि त्याच्यानंतर काही पोस्ट वॅक्सिन इश्यूज आढळले गेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कोविड वॅक्सिनमुळे कोविड वॅक्सिन ज्यांनी घेतले त्यांना सुद्धा पुन्हा COVID-19 चे संक्रमण आढळून आलेले आहे. स्पेशली हेल्थकेअर वर्कर्समध्ये आधी हे आढळून आले आणि आता जनरल पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे सर्वसाधारण लोकांमध्ये पण हे कोविड इन्फेक्शन वॅक्सिनेटेड पॉप्युलेशनमध्ये आढळून येत आहे. आणि बहुतेक सर्वांना पहिला डोस घेतल्यानंतर हे संक्रमण आढळून आले आणि खूप कमी जणांना दुसऱ्या डोस नंतर पण आढळून आलेले आहे. आणि असे एक कन्क्लुजन आले आहे की हे इन्फेक्शन बहुतेक म्युटंट व्हायरसमुळे आलेले आहे आणि इन्फेक्शन माइल्ड किंवा मॉडरेट आहे, पण सिव्हिअर किंवा सिरियस प्रकारचे संक्रमण खूप कमी लोकांमध्ये किंवा ऑलमोस्ट नाही म्हणले तरी चालेल. आणि प्रश्न असा आहे की इन्फेक्शन झाल्यावर कोविड एक डोस घेतल्यावर जर कोविड इन्फेक्शन झाले तर दुसरा डोस घ्यायचा का नाही, किंवा कोविड ज्यांना झाले आहे त्यांनी वॅक्सिन घ्यायचे का नाही. तर अशा एक म्हणजे अशा स्टडीज दाखवल्या आहेत की COVID-19 इन्फेक्शन नंतर जर वॅक्सिनेशन घेतले तर अँटीबॉडी खूप प्रमाणात वाढतात आणि त्याचे खूप चांगले लेवल्स होतात आणि चांगले प्रतिकारशक्ती चांगली, त्याच्यामुळे चांगले प्रोटेक्शन पण मिळते आणि ते प्रभावी आहे. आपल्याला समरीमध्ये असे म्हणता येईल की आपण अनेक धडे किंवा लेसन्स या COVID-19 वॅक्सिनेशन किंवा COVID-19 इन्फेक्शनमुळे शिकलेलो आहोत. प्रश्न हा आहे की मी वॅक्सिनेशन घेतलं तर मी नॉर्मल लाईफ जगू शकते का? पण असे आढळून आलेले आहे की वॅक्सिनमुळे नवीन संक्रमण किंवा इन्फेक्शन कमी होते, पण वॅक्सिनमुळे सिव्हिअर डिसीज कमी करण्यात खूप प्रभावी आहे, पण अजूनही नवीन इन्फेक्शन येण्यात किंवा माइल्ड आणि एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन येण्यामध्ये वॅक्सिन प्रभावी नाही. वॅक्सिन नंतर आपल्याला येणारी इम्युनिटी किंवा संरक्षण किती काळापर्यंत आहे हे अजूनही ठाऊक नाही. फक्त लॉंग टर्म स्टडीज जेव्हा केल्या जातील किंवा त्या काळाप्रमाणे जशा आपण आपले स्टडीज होतील तेव्हा आपणास एक कल्पना येईल की किती दिवस आपणास हे प्रोटेक्शन मिळणार आहे. आणि युनिव्हर्सल वॅक्सिनेशन म्हणजे प्रत्येकाने हे वॅक्सिन घ्यायलाच पाहिजे आणि हे वॅक्सिन घ्यायला तसा खूप वेळ लागणार आहे. आणि त्या वेळेपर्यंत मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि सोशल गॅदरिंग आपण अवॉइड करणे हेच प्रभावी शस्त्र आहे. वॅक्सिन बरोबर हे पण प्रभावी शस्त्र आहे आणि
गरजेचे पण आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी आपण निसर्गाच्या विरुद्ध गेलोत, पण पुन्हा जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ जाऊ तेव्हा जणू काही ही आपणास सांगत आहे की डिअर ह्युमन, इफ यू डोंट डिस्ट्रॉय मी, आय विल गिव्ह यू शेल्टर, फूड अँड वॉटर अँड ऑक्सिजन. एवढेच मला सांगायचे आहे. थँक्यू. धन्यवाद. ओम श्री धन्वंतराय नमः. मी डॉक्टर नीता म्हैसेकर. तर मी महाराष्ट्र मंडळ आणि तेलंगणा फॉर्मेशन डेसाठी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि ह्या उपक्रमाला पण सदिच्छा देऊ इच्छिते. तुम्हाला लक्षात आलंच असेल, धन्वंतरी म्हटल्यानंतर आयुर्वेद. तर माझं इंट्रोडक्शन हेच आहे की मी आयुर्वेद तज्ज्ञ आहे. आयुर्वेद सिद्धांत स्वास्थ्य रक्षणासाठी कसा उपयोगी आहे. एक मूळ श्लोक आहे, खूप प्रसिद्ध श्लोक आहे आयुर्वेदातला, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. संपूर्ण आयुर्वेद सांगणं काही शक्य होणार नाही, तर मी जस्ट ब्रीफ आउट करते की आपलं स्वास्थ्य रक्षण कसं होईल याबद्दल आयुर्वेदात काय सिद्धांत, डूज अँड डोंट्स सांगितलेले आहेत की जेणेकरून आपलं जे हेल्थ सिस्टम जी आजच्या लाईफस्टाईलमुळे जे काही घसरली आहे असं म्हणता येईल. कोविड टाइम्स बघतो आपण, हे तर पॅन्डेमिक आहेच आहे, पण जर आपलं स्वास्थ्य मेंटेन्ड असेल तर आज आपण जे बोलतो इम्युनिटी बूस्टर पाहिजे. तर पूर्वीच्या लोकांना इम्युनिटी बूस्टर असं म्हणायचं काही कारणच नव्हतं, कारण त्यांचे जी लाईफस्टाईल होती तीच पुरेपूर होती, जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक, कारण आयुर्वेदात केवळ शरीराचा विचार नाहीये तर मानसिक विचार पण आहे आणि दोन्ही कोरिलेट होत असेल तरच बॉडी युनिजनमध्ये व्यवस्थित असू शकते, इम्युनिटी व्यवस्थित असते. कारण मनाचं अनवस्थित असलं की आहार जे काही घेता त्याचं मेटाबॉलिझम, त्याचं निसरण आणि त्याची सप्त धातूमध्ये कन्व्हर्जन ही प्रक्रियामध्ये कुठेतरी घोटाळा होत असतो. तर आयुर्वेदामध्ये आहार, निद्रा, ब्रह्मचर्य ह्याला उपस्तंभ असं सांगितलेलं आहे. तर आहाराबरोबर निद्रेचा पण विचार आहे, त्याचबरोबर तुम्ही योग बघता, त्याचबरोबर पंचकर्म असं ऐकता. तर प्रथमतः आपण आहाराबद्दल बोलूया. नेहमी आपण व्हॉट्सॲपवरून किंवा टेलिव्हिजनवरून हे पाहत असतो की जेवणाच्या आधी पिलं पाहिजे का, मध्यभागी पिलं पाहिजे का, नंतर पिलं पाहिजे, आणि लोक तसं वागायला सुरुवात करतात. पण मला हे सांगायचं आहे की आयुर्वेदातला हा विचार सूर्योदयापूर्वी जे उठत असतील लोक त्यांनीच पाणी प्यायचं आहे, आणि कफ प्रकृती असेल तर त्यांनी मुळीच प्यायचं नाहीये. तर हा बारीक विचार आयुर्वेदाने केलेला आहे. तर इट इज नॉट जनरलाइज्ड. सर्वांनी एकच फॉलो करायचं असं सांगितलेलं नाहीये. तर लवकरात लवकर उठणे हा हेल्थचा मूळ मंत्र आहे. तर मला हे सांगायचंय की जे पूर्वकाळी आपले पूर्वज होते, 100 इयर्स पर्यंत जास्ती काही त्रास न होता, एखाद्याला व्हायचा रोग वगैरे होणारच नाही असं नाही म्हणणार मी, पण त्यांचं आहार आणि विहार आणि मानसिक स्थिती, सात्विकता, त्यांचं बॅलन्स, सॉफिस्टिकेशन किल्स असं माझं म्हणणं आहे. सोशल डिस्टन्सिंग कोविडमध्ये आवश्यक आहे, पण हा सोशल डिस्टन्सिंग गेल्या 3 डेकेड्स 30 इयर्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की सोशल डिस्टन्सिंग झालेलं आहे. तर मानसिकता अशी झालेली आहे की लाईफस्टाईल व्हेरी हार्ड, कटथ्रोट कॉम्पिटिशन, स्ट्रेस खूप आहे, पण कोणाला आपल्याला शेअर करता येत नाही आपलं. तर समाजामध्ये हे फार आवश्यक आहे की यू कुड शेअर अँड बी हॅपी. योगाचा प्रथम मंत्र हाच आहे आणि स्वस्थ राहण्याचा मंत्र आयुर्वेदाने पण असंच सांगितलेला आहे. योग म्हणजे केवळ एक्सरसाइज नव्हे, तर आहार, निद्रा, योग, पंचकर्म या मी ह्याच्याबद्दलच ब्रीफ आउट करू शकते, कारण आपण संपूर्ण आयुर्वेद 10 मिनिटात सांगणं शक्य नाहीये. पुन्हा कधीतरी आपण जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मंडळाला मी अवेलेबल आहे असं सांगते की एनी टाइम इंटरॅक्टिव्ह सेशन वगैरे जरी कधी करायचं असेल तरी आपण तसं नंतर बोलू शकतो. तर मला हे म्हणायचंय की योग म्हणजे चित्तवृत्ती निरोधः. नुसता प्राणायाम, नुसतं एक्सरसाइज नव्हे, तर आहाराबरोबर विहार पण सांगितलंय. विहार म्हणजे विचरण, विचरण म्हणजे आपण कसं वागतो. तर वागण्याची परिस्थिती, तर आपण सत्यतेने वागा, इंटेग्रिटी, सिन्सिअरिटी, हे काही जे क्वालिटीज आहे ज्याच्यामुळे गिल्ट येत नाही,
गिल्ट येत नाही तर मानसिकता आपली थोडी पण विचलित नाही होत. तर विचलित न झालेली मानसिकता शरीरावर चांगला परिणाम देत असतो आणि तेच हॅपीनेस आहे आणि तोच स्वास्थ्याचा मूळ मंत्र आहे. तोच आयुर्वेदाने सांगितलेला आहे की सत्यता राखा, इंटेग्रिटी राखा, सिन्सिअरिटी असू द्या आणि जेवणाच्या वेळेला केवळ जेवण्यावर लक्ष द्या. आहारामध्ये पण सीझनल सांगितलेलं आहे. आता आपण पाहतो की पंजाबचं फूड आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे, साऊथ इंडियन फूड एव्हरीवेअर अवेलेबल. पण जॉग्राफिकल कंडिशन्समुळे आपण जिथे राहत असतो तिथे आणि आपला जो नेटिव्ह प्लेस आहे त्याचा आहार तुम्ही बघाल तर महाराष्ट्रीयन अँड गुजराती थाली इज द बेस्ट थाली, वेअर आपण हे बघतो की कोशिंबीर थोड्या प्रमाणात, लोणचं थोड्या प्रमाणात, मीठ वाढतानाच आपली पद्धत अशी आहे की जे काही डावीकडे वाढल्या गेलेलं आहे ते थोड्या थोड्या प्रमाणातच खायचंय. लोणचं हे थोड्याच प्रमाणात, कोशिंबीर थोड्याच प्रमाणात, कारण ती रॉ आहे. आणि आजचं आपलं कल्चर काय आहे? सलाड भरपूर घ्या, फायबर घ्या. तर फायबर ज्याला आवश्यक आहे, जे घेत नाही, फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांचं मोस्टली जे आहार आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली रोज भाजी वगैरे कोणी बनवत नाही, मग फायबर नसतं. आणि इथे काय आहे की आहारामध्ये अग्नी ह्याला महत्व आहे. आयुर्वेदामध्ये तुमची अग्नी म्हणजे तुमचं डायजेस्टिव्ह फायर, एन्झाईम्स, आणि त्या एन्झाईम्सची कंडिशन कशी आहे त्याच्यावर तुमचं फायबर घेणं हे निर्भर होतं. तर आपल्याकडे वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर हे सर्व घेतो आपण. तर कोशिंबिराचं प्रमाण आपल्याकडे थोडीच सांगितलेली आहे, कारण सलाद आहे, कच्चा आहार आहे तो, फायबर तेवढंच इनफ आहे, कारण भाजी घेतो आपण. तर देर इज नो नीड टू एप. तर आपण मोस्टली वेस्टर्नाइज्ड कल्चरमध्ये चाललो आणि प्रॉब्लेम्समध्ये येतोय, कारण इंडियन आहे आपण, जॉग्राफिकल कंडिशन ट्रॉपिकल कंट्री आहे आपलं, आणि त्या अकॉर्डिंगली मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. इथे गुजरातमध्ये तुम्ही जाल तर डिहायड्रेशन फार होतं तिकडे. तर सारखं तुम्हाला सगळीकडे स्टॉल्स दिसतात छान. आपण बॅलन्स डाएट असं आयुर्वेदाने सांगितलेलंच नाहीये की अडल्ट म्हणलं की 1 कप राईस, 1 कप दाल असं सांगितलेलं नाहीये. तुमचा अग्नीचा जेवढा विचार आहे तेवढा प्रमाणातच जेवा आणि 1/4 आपलं स्टमक हे एम्प्टी ठेवा. तुम्ही काही जे खाल ते डायजेस्ट होतं. कारण अजून एक एक्झाम्पल देऊ इच्छिते, मिक्सरमध्ये तुम्ही फुल केलं आणि मिक्सर रन केलं तर कम्प्लिटली खाली मात्र व्यवस्थित होईल आणि वरती चोथा राहील. तसंच आपल्या शरीरात, आपल्या पोटात जेवढी जागा आहे, जेवढे एन्झाईम्स आहे, ट्विन्स असले तरी सेम खाऊ शकत नाही. म्हणून आम्ही बॅलन्स डाएटचा विचारच देत नाही. आपलं बॅलन्स डाएट हेच आहे की तुम्ही जे काही खाल त्याचं डायजेशन व्यवस्थित झालं पाहिजे, मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं पाहिजे, असिमिलेशन व्यवस्थित झालं पाहिजे, तरच तुमचे सप्त धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि आर्त असे सप्त धातू व्यवस्थित बनतील. आणि त्याच्यानंतर ओज म्हणजे इम्युनिटी. तर जर तुमच्या आहारातले हे सप्त धातू व्यवस्थित बनले तरच ओज. तर ताक आपल्याला हे आवश्यक गरजेची वस्तू आहे, ज्यांनी डेली हे यूज करायला पाहिजे. दही रात्री निषिद्ध सांगितलंय वाघभटांनी. हित आहार, मित आहार यानी थोडंसं खा, हित खा, जे तुम्हाला हितकर आहे ते खा. आणि शाकरहितम, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जितके कमी खाल तेवढं चांगलं. नेक्स्ट, आपली संस्कृती, आपलं व्यवस्थाच अशी आहे समाजामध्ये, भारतामध्ये, की सीझनल फूड आहे. संक्रांत आली की तुम्हाला तीळ खायला सांगणार, तर तीळ हे डेली थोड्या थोड्या प्रमाणात तिळाची चटणी किंवा आपण पराठा करतो त्याच्यावर तीळ लावतो. तर तिळामध्ये तेल आहे, वातशामक आणि कॅल्शियम आहे. तर आपला आहारच असा आहे की तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस कडे जाऊ देत नाही. स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित राहण्यासाठी तीळ हे आवश्यक आहे. पण किती प्रमाणात? फक्त जानेवारीमध्ये एक असतं की थोडी थंडी असते तेव्हा उष्ण हे सहन होतं. आणि कधीपर्यंत रथसप्तमी, उगादी, आता आपला पाडवा गेले, पाडवा असताना आपण एक चटणी बनवतो, विशेषतः नीम आणि चिंच. तर असं सांगितलेलं आहे की या 15 दिवसात तुम्हाला ते फॉलो करणं आवश्यक आहे. म्हणजे येता काळी स्किन डिझिजेस, रक्त दोष हे सर्व काही होणार नाही.
ताक एकच असं आहे की तुम्ही जेवणाच्या मध्ये मध्ये वापरलात तर अमृत तुल्य सांगितलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल सांगते की कॉपर वेझल्स, मध्ये मध्ये असा प्रस्थ आला की सर्वांनी कॉपर वेझल्स घ्या. कॉपरमध्ये पिले ताम्र हे कोविडला रिपेल करतं. ते प्रूव्ह करायला अजून वेळ आहे, त्याचे स्टॅटिस्टिक्स वगैरे आल्यावरती मग ते प्रूव्ह होईल. पण आपल्याकडे घागरी असं सांगितलं, पितळाची घागर, पितळ मध्ये कॉपर झिंक असतं आणि हे कुठेतरी मदत होतं. मला आता पूर्ण सांगता येणार नाही. ओबेसिटी होऊच देत नाही म्हणून पूर्वीचे लोक पितळाचे भांडे वापरायचे. नंतर ताम्र मी सांगत होते, कॉपरमध्ये कॉन्स्टिपेशन ज्याला होत असतं त्यांना कॉन्स्टिपेशन होणार नाही. तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी उठून ते जर ज्यांना युरिनरी डिसऑर्डर्स आहे, बर्निंग सेन्सेशन आहे, त्यांना आपण तांब्याच्या भांड्यात पाणी रात्रभर झाडाच्या खाली ठेवून द्यायचंय. खडीसाखर, जिरे, धने हे घालून आणि सकाळी जे फुल डे तेच वापरायचंय आपल्याला. तर मग त्याच्यानी पण तुम्हाला त्या गोष्टींमध्ये आराम पडतो. कोणाकडे हार्ड वॉटर येतं, कोणाकडे सॉफ्ट आहे. पण मग त्या कॉपर वेझल्समध्ये क्लोराईड फॉर्मेशन, वेगळे वेगळे मिनरल्सचं इंटरॅक्शन होऊन जे काही फॉर्म होईल आणि त्याच्यानी आता ते कॅन्सरच प्रूव्ह होईल. म्हणून व्यवस्थित जिथे आपल्याला करता येईल तेव्हाच तांब्याचा भांड्याचा वापर. आता उन्हाळ्यात आपण फ्रीज वापरतो मोस्टली. इंडियन सिस्टममध्ये हे सांगितलेलंच नाहीये. थंड पाणी घातकच सांगितलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हातून आलात तर माठातलं गार पाणी आणि ते पोरस आहे त्यातलं पाणी अति उत्तम सांगितलेलं आहे उन्हाळ्यात तरी. तर हे सर्व गोष्टी आपल्याला पाळणं आवश्यक आहे. नाव स्प्राउट्स म्हणून लोक म्हणतात, आहारामध्ये किती प्रमाणात घ्यायला पाहिजे स्प्राउट्स. तर स्प्राउट्स अगेन कच्चा आहार आहे, मुठभर एवढंच सांगितलेलं आहे. न की पूर्ण बोल भरून लिंबू घातलं आणि आज माझं डाएट हेच आहे असं चालत नाही. तर ह्याच्यानी तुमचं वात वाढतो आणि वाताचे व्याधी नंतर दिसतात. मला हे म्हणायचंय, मानसिक विचार जे मी सांगितलंय की शेअर करा, हॅपी राहा, हे अति आवश्यक आहे. फास्टिंग ह्याच्याबद्दल बोलते मी की आपली लोक 2 दिवस झालं की एक उपवास, पण कंटिन्युअस उपवास करणं हे घातक होतं आणि हे कॅन्सर असतं. पण जर आपण इंटरमिटेंट फास्टिंगला आज न्यूजपेपर्समध्ये बघतो, टीव्हीमध्ये बघतो, कोणी ऍडव्होकेट करतं अँड इझिली वी फॉलो इंटरमिटेंट फास्टिंग. वैदिक काळापासून आहे, पण त्याला प्लॅटफॉर्म मिळाल्यावरती आता योगाचं महत्व वाटलं. तसंच आपण जेव्हा म्हणतो की हे इंटरमिटेंट फास्टिंग, आता एक जॅपनीजला मिळालं एपॉप्टोसिस, त्यांनी प्रूव्ह केलं. म्हणजे जर तुम्ही, मी अजून एक सिंपल एक्झाम्पल देते, सायंटिफिकली बोलत नाही, की आपलं किचन बंद असलं, एक दिवशी आपण किचन बंद ठेवला तर आपण बाकीची कामं भरपूर करतो की गार्डनचं क्लिनिंग करणार, अलमारी आवरणार, किचन बंद असल्यामुळे. तो तसंच आहे शरीराचं. तुम्ही किचन बंद ठेवलात म्हणजे आज जेवला नाहीत तर तोच अग्नी तुमच्या शरीरामध्ये जे मेटाबॉलाइट्स, जे शरीराला उपयोगी नाही असे तत्व बाहेर टाकण्यास मदत करतं. मग तुम्ही म्हणाल असं नाही केलं तर होणारच नाही का? तर ग्रोथ एजमध्ये काही होत नाही. आफ्टर 25 इयर्स 40 इयर्समध्ये जसं मशीन थोडंसं आपल्याला सर्व्हिसिंग लागते तशी सर्व्हिसिंग शरीरालाही लागते. धातू शिथिल व्हायला लागतात. म्हणून कॉन्स्टिपेशन ओल्डर एजमध्ये दिसतं की ते मसल टोन कमी होतं आणि मसल टोन कमी झाल्यामुळे असं होतं की त्या मसल्सला टोन आवश्यक असतो. म्हणून जे काही फिकल मॅटर आहे त्याला बाहेर टाकण्यास अक्षम असं होऊन जाते कंडिशन. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे आपल्याला हा व्यापार अग्नीचा त्याची मदत मिळते की जे काही सांधेदुखी आहे, जे काही कंबर दुखणे असेल, बाकीचं मायग्रेन असेल, या सर्वांना ही अग्नी जाऊन पचवते. कारण तिला जेवण पचवायचं आजची ड्युटी तिची नाही आणि म्हणून हे सर्व कार्य व्यवस्थित होतात. तर हे इंटरमिटेंट फास्टिंगचं महत्त्व आहे जे आयुर्वेदानी पण सांगितलेलं आहे. उपवास हे सांगितलेलं आहे की जेणेकरून आपली शरीर हे इम्युनिटीला बूस्ट करू शकतं. तर आहार, निद्रा, इम्युनिटी, पंचकर्म हे सर्व काही आयुर्वेदाचे डूज अँड डोंट्स फक्त डिसिप्लिन्ड वेमध्ये असणं फार आवश्यक आहे. डिसिप्लिन्ड लाईफ हे आयुर्वेदाचं नियम आहे
ह्याला फॉलो केलं की सर्व काही व्यवस्थित असतं. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र मंडळ आनंद कुलकर्णी आणि सर्वांना, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन धन्यवाद म्हणते आणि माझं मत इथे थांबवते. नमस्कार, मी अवंतीराव. 2-4 दिवसापूर्वी मला आनंद कुलकर्णीचा फोन आला होता, संतुलित आहाराबद्दल थोडंसं बोलशील का म्हणून. मी त्याला विचारलं निमित्त काय, तर तो म्हणला महाराष्ट्र मंडळातर्फे तेलंगणा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. मला इतकं आधी आश्चर्य वाटलं, मग कौतुक वाटलं. सध्याच्या या गंभीर परिस्थितीत असला उपक्रम हाती घेतला खरोखर कौतुकास्पद आहे. आपण एकत्र येऊ शकत नाही, पण तरी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा घेऊन आपण हा दिवस साजरा करत आहोत. तसं बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं पण खूप कौतुक आहे. आपण आपलं मूळ न विसरता इथली भाषा, इथले खाण्यापिण्याचे पदार्थ, कल्चर आपण इतकं सहजतेने आत्मसात केलेले आहेत की आज आपण महाराष्ट्र दिन, तेलंगणा दिन सगळंच इतकं छान साजरं करत आहोत. तर आता परत एकदा येता ह्या महाराष्ट्र मंडळाचं आणि आनंद कुलकर्णीचं धन्यवाद पण म्हणावं असं वाटतं, कारण त्यांनी मला एक छान काय म्हणायचं एक ऑपॉर्च्युनिटी दिली ह्याच्याबद्दल बोलायला, कारण सध्या ह्याची गरज आहे. हा विषय खूप मोठा आहे. 10 मिनिटात बोलणं ह्याच्याबद्दल खूप अवघडसुद्धा आहे. तर असं समजा की मी तुम्हाला एक ठळक बातम्या देते आहे आणि जेव्हा केव्हा आपल्याला परत एकदा संधी मिळेल तेव्हा आपण छानपैकी गप्पा गोष्टी करूया. लेक्चर नको, लेक्चर म्हटलं की फार औपचारिकता येते त्याच्यात. तर आपण गप्पा गोष्टी करूया संधी मिळाली तर परत एकदा सुरू करायच्या आधी महाराष्ट्र मंडळ आणि आनंद कुलकर्णी यांचे धन्यवाद. तर पौष्टिक आहार किंवा संतुलित आहार म्हणजे काय? ज्या आहारात सगळे पोषक आले पाहिजे, न्यूट्रिएंट्स ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक, प्रोटीन्स, प्रथिनं, फॅट, मेद, विटॅमिन्स, जीवनसत्व आणि मिनरल्स म्हणजे खनिज. पण आता काय झालेलं आहे, आपल्या ह्या व्हॉट्सॲपमुळे आपल्याला ही नावं जास्त कन्व्हिनियंट आहेत. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये मी हे सगळं वापरणार आहे. तर संतुलित आहार म्हणजे काय की ज्याच्यात हे सगळे पदार्थ आले पाहिजे. तर आता तुम्ही जस्ट डोळे मिटून जस्ट विचार करा, आपला महाराष्ट्रीयन आहार एक 15-20 वर्षापूर्वी कसा असायचा? पोळी, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, चटणी, दही, ताक. रंग आले आणि सगळे न्यूट्रिएंट्ससुद्धा आले. पण कुठेतरी काळ बदलला, लोकांनी आपली घरं सोडली नोकरी निमित्ताने आणि कुठेतरी हा आपला बॅलन्स डाएट, संतुलित आहार मागे पडला. मग आपल्या टेबलावर यायला लागले ब्रेकफास्ट सिरियल्स, नूडल्स, ब्रेड, जॅम, बिस्किटं आणि काय काय. आणि कोविड आल्यावर परत एकदा लोकांना असं लिटरली झोपेतून जागे झाल्याचा भाव आला की आपल्याला संतुलित आहार घ्यायला हवा. तर जेव्हा आपण संतुलित आहार मग म्हणतो तेव्हा आपल्या आहारात हे सगळं आलं पाहिजे. अन्नधान्य. अन्नधान्य म्हणजे काय? तुमचे सिरियल्स आणि मिलेट्स. त्याला आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स देतात हे आपल्याला. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स म्हणजे तुमची साखर कार्बोहायड्रेट आहे, तुमचं स्टार्च कार्बोहायड्रेट आहे आणि जे काय म्हणतो आपण साली बिया ज्या आपण पचवू शकत नाही ते पण एक प्रकारचं कार्बोहायड्रेटच आहे. पण आपल्या शरीराला साखरेची गरज नाही आहे. आपल्याला शरीराला गरज आहे ती फायबरची, जी आपण पचवू शकत नाही आणि अन्नधान्य हे आपल्याला देतं. तर आहे तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ खा. आपल्या प्रदेशात ठिकठिकाणी वेगळे वेगळे पण खातात. जशी महाराष्ट्रात आपण भगर खातो, इथे दक्षिणेत ते खायची पद्धत नाही आहे, पण तो पण एक प्रकारचा अन्नधान्यच आहे. तर हे आपल्या शरीरात विविधतेने आले पाहिजे. नंतर प्रोटीन्स, प्रथिनं ज्याला आपण म्हणतो ती येणार कुठनं? डाळीतून, कडधान्यातून. ज्याला मोड आलेले ती सुद्धा खूप छान. दूध, दुधाचे पदार्थ, अंड आहे, चिकन आहे, फिश आहे, ह्या सगळ्यातनं आपल्याला प्रोटीन्स येतं. आता हा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही अंड, चिकन, फिश खाता नाही खात, शनिवारी खात नाही, गुरुवारी खात नाही, सोमवारी खात नाही, श्रावण मासात खात नाही, ठीक आहे. पण जेव्हा खाल तेव्हा त्याचं एक आपण संतुलन पाळलं पाहिजे. कारण अंड, चिकन आणि फिशमध्ये फॅटसुद्धा खूप असतं, पण ह्यातलं प्रोटीन्स खूप छान. त्यामुळे खायचंय पण संतुलन बघून खायला पाहिजे. आणि प्रोटीन्स म्हणजे काय? आज जेव्हा आपण अँटीबॉडीज म्हणतो, इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो, ते काय? ते पण प्रोटीन्सच आहेत. तर आपल्या आहारात जेव्हा प्रोटीन्स येतील तेव्हाच इम्युनोग्लोब्युलिन्स तयार होतील. म्हणून प्रोटीन्सची आवश्यकता आहे. दुधात ॲक्च्युली प्रोटीन्स फार कमी असतात, पण ते प्रोटीनची क्वालिटी अतिशय उत्तम आहे.
आणि दुधाच्या ह्याच्यात फक्त थोडा प्रॉब्लेम असा येऊ शकतो की आपल्याकडे ॲनिमल लवर्स आहेत, पेटा आहे, ते म्हणतात दूध पिऊ नका. मग लोकांना दह्याबद्दलही शंका असते, सकाळी खायचं, रात्री नाही खायचं, थंड नाही खायचं, ऊन नाही खायचं. फार ठीक आहे, ताक प्या, ताक फार छान. आणि सध्या त्या ह्याच्यात आपल्याला स्ट्रेस आणि अँझायटी इतकी आहे की ताकात एक अँटासिड प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ताक अगदी तुम्ही भरपूर घेऊ शकता. तर त्यात सुद्धा आपल्याला प्रोटीन्स मिळतात. तर म्हणून प्रोटीन्स जेव्हा आपण म्हणतो तर हे सगळे पदार्थ आपल्या जेवणात आले पाहिजे. नंतर फॅट, मेद ते पण यायला हवं. तर किती यायचं? तर तेल, तूप, लोणी हे सगळं मिळून 1/2 किलो मांशी आलं पाहिजे महिन्याला. हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचं रेकमेंडेशन आहे. आता तुम्ही म्हणाल इतकं कमी अजिबात नाही, कारण हे आपल्याला दिसतंय, आपल्याला हे मोजता येते, ज्याला आम्ही व्हिजिबल फॅट म्हणतो. तर ते 1/2 किलो. पण आपल्या शरीरात इनव्हिजिबल फॅट पण खूप जातं, जे आपल्याला दिसत नाही. अंड्याच्या पिवळ्यात आहे, चिकनमध्ये आहे, फिश आहे. नंतर आपल्या ह्या तेलबिया, जेव्हा आपण शेंगा खातो किंवा तीळ खातो, त्यातनं जवळ आपण तेल काढत नाही तवर आपल्याला ते तेल दिसत नाही, तर ह्यातनं सुद्धा आपल्या पोटात तेल खूप जातं. म्हणून फॅट 1/2 किलो मांशी महिन्याला. अवघड आहे पण अशक्य नाही, प्रयत्न करून बघा. नंतर विटामिन्स अँड मिनरल्स हे कुठनं येणार? फळं आणि भाज्या ताज्या, ज्या सीझनमध्ये जी फळं आणि भाज्या येतात ते आपण खाल्लं पाहिजे. कारण जितके रंग तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये ठेवा तितकं आपल्याला हवं आहे. परत आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनकडे जाऊया. त्यांनी काय सांगितलं, जेव्हा तुम्ही तुमचं ताट पान मांडता, अर्ध ताट फळांनी आणि भाज्यांनी भरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कल्पना करा आपल्याला किती फळं आणि भाज्या खायची गरज आहे. का? कारण ह्यात विटामिन्स आणि मिनरल्स आहेत, जीवनसत्व आणि खनिज. आता तुम्ही म्हणाल ह्याची का गरज आहे? कारण विटामिन्स अँड मिनरल्समध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी सुद्धा आहे. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? आपल्या शरीरात कितीतरी क्रिया होत असतात ना, त्यातनं काही रेणू निघतात, मॉलिक्युल्स ज्याला आपण म्हणतो, ते थोडे हानिकारक असतात. मग त्यांना न्यूट्रलाइज कोणी करायचं? अँटीऑक्सिडंट्स. आता तुमचं विटामिन सी आहे, तुमचं विटामिन डी आहे. नंतर तुम्हाला तुमच्या इम्युनिटीबद्दलही बोलायचं आहे. मग तुम्हाला विटामिन ए हवं, तुम्हाला विटामिन सी हवं, झिंक हवं. हे सगळं येणार कुठून? फळातनं आणि भाज्यातून. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबर ह्यातनं तर येणारच, पण तुमच्या कडधान्यातनं येणार, तुमच्या अन्नधान्यातनं येणार. आणि या फायबरची का गरज आहे? तर ॲक्च्युली बघायला गेलं तर आपण हे फायबर पचवू शकत नाही, कारण आपल्यात ती पचनशक्ती नाही आहे. गाई मशीनमध्ये आहे पण आपल्यात नाही आहे. तर जेव्हा आपण हे खातो तेव्हा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. म्हणून फायबर घेणं अत्यावश्यक आहे आपल्याला. आणि एक त्याचा छोटा फायदा म्हणजे फायबरमध्ये एक प्रॉपर्टी आहे, ते कोलेस्ट्रॉलला आणि ग्लुकोजला थोडं धरून ठेवतं. आता आपण जे काय खाऊ ते आपल्या शरीरात जाणारच, पण थोड्याफार प्रमाणात फायबरमध्ये ती क्षमता आहे की कोलेस्ट्रॉलला आणि ग्लुकोजला ते जरा धरून ठेवतं. म्हणून फळं भाज्या, कारण त्यातनं आपल्याला भरपूर फायबर मिळतं. आणि जितके तुम्ही रंग, आता एक छोटंसं ज्याच्यावर सध्या खूप रिसर्च चाललेला आहे, फळांभाज्यांमध्ये फायटोकेमिकल्स आहेत. आणि सध्या फायटोकेमिकल्सवर कॅन्सर, आपला हृदयरोग, डायबिटीस ह्याचा काय फायदा होईल ह्याचा खूप रिसर्च झाला आहे. तर ठीक आहे, आपण खाऊया फळं आणि भाज्या, ज्यातून आपल्याला फायटोकेमिकल्ससुद्धा मिळतील. तर जेव्हा तुमचा आहार संतुलित असेल, जेव्हा ही सगळी सत्व तुमच्या पोटात जातील, तेव्हाच तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल. इम्युनिटी हा काय एक दिवसाचा खेळ नाही आहे. तुम्ही जन्मल्यापासून तुम्हाला तुमची इम्युनिटी साबित ठेवायची आहे, वाढवायची आहे. त्याच्यासाठी बॅलन्स डाएट, पौष्टिक आहार, संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे. पण हे फक्त इथे थांबत नाही. कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, फायबर, पाण्याची तर काय, सध्या तुम्ही कोविडमध्ये ऐकताच आहात सगळीकडे, कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. म्हणजे काय? 2.5-3 बाटल्या पाणी आपल्याला प्यायला हवं. पाण्यातून प्या, लिंबाचं सरबत करा, ताक घ्या, अजून काय ज्यूसेस वगैरे करा. पण पर्सनली मला ज्यूसेसबद्दल कौतुक नाही आहे, कारण आपण जेव्हा ज्यूस करतो तेव्हा आपण ते गाळतो, मग फायबर निघून जातं. मग उरलेल्या ह्याच्यात काय करणार तुम्ही? साखर घालणार. आमचे प्रोफेसर्सना साखर आणि मिठाला पांढरं विष म्हणायचं, तर ते आपल्याला खूप कमी करायला हवं. तर जेव्हा आपण पाणी घेतो तेव्हा फळं खावी, पण पाणी दुसऱ्या रूपातनं 2.5 ते 3 बाटल्या. आपला देश असा आहे की जिथे ऊन खूप आहे आणि आपल्याला तेवढ्या पाण्याची गरज आहे. तर वेगळ्या वेगळ्या रूपात आपण 2.5 ते 3 बाटल्या पाणी प्यायला, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अजून एक छोटंसं मला जे सांगायचं म्हणजे ते विटामिन डी बद्दल आहे.
परत कोविडमध्ये आपण सध्या एवढं व्हिटॅमिन डी बद्दल बोलतोय. आपल्याकडे व्हिटॅमिन डी सहज मिळू शकेल, फक्त आपल्याला जरा उन्हात जायला हवं. नॅचरल व्हिटॅमिन डी सोर्स आहे आपल्याला हा ऊन म्हणजे. पण कुठेतरी आपण उन्हात जात नाही. आता मी हे जेव्हा बोलते तेव्हा खूप लोकांना आवडत नाही. आपण खूप आपल्या रंगाबद्दल कॉन्शियस आहोत, पर्टिक्युलरली मुलींबद्दल. उन्हात जाऊ नको, उन्हात जाऊ नको, रंग सावळा होईल. नाही, तसं काही होत नाही, काही बिघडत नाही. कारण व्हिटॅमिन डी आपल्या हाडांना अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्या देशात 70% बायकांना ऑस्टिओपोरोसिस होतो कारण व्हिटॅमिन डी नाही आहे त्यांच्या आहारात. मग म्हणून थोड्याफार प्रमाणात उन्हात जा, काही करा. तुमच्याकडे बाग असेल, बागकाम करा उन्हात असताना थोडंफार. नसेल पुढच्या अंगणात, मागच्या अंगणात, बाल्कनीत थोडा वेळ उन्हात बसा, पुस्तक वाचा, सुडोकू करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना फोन करा, पण ऊन अंगाला लागू द्या. कारण हा नैसर्गिक व्हिटॅमिन डीचा सोर्स आहे आपल्याला. आणि एक, व्हॉट्सॲपच्या प्रत्येक फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका. सध्या व्हॉट्सॲप एक युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे. लोक PhD करतायत, पोस्ट डॉक्टरेट करतायत. प्लीज ह्याच्यावर विश्वास करू नका. कुठलाही मेसेज आला की त्याच्याशी रिलेटेड एक ऑफिशियल वेबसाईट असते. आता जेव्हा आम्ही न्यूट्रिशन म्हणतो, आम्ही नेहमी सांगतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, इंडियन डायटेटिक असोसिएशन, ह्या सगळ्या ऑफिशियल बॉडीज आहेत. ह्यांच्या वेबसाईटवर जा, कन्फर्म करा व्हॉट्सॲपवर जे काय येते ते खरंच आहे का, जस्ट आपला टाइमपास कोणीतरी करते ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ह्या गेल्या 1.25 वर्षात हे सोशल मीडिया, व्हॉट्सॲपनी अगदी खरोखर धुमाकूळ घातलेला आहे. त्याच्या बळी पडू नका. जे काय आहे ते व्यवस्थित वाचा आणि मग ते आचरणात आणा. तर माझा टेक होम मेसेज काय मग तुम्हाला, विविधता असू दे तुमच्या जीवनात. अन्नधान्य, कडधान्य, फळं, भाज्या, भरपूर पाणी प्या, उन्हात राहा, सगळे रंग असू दे तुमच्या ताटात. ओके, कारण त्यातनं फायटोकेमिकल्स सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. तर परत एकदा आनंद कुलकर्णी आणि महाराष्ट्र मंडळाचे धन्यवाद. आणि तुमच्यासाठी स्टे होम अँड बी सेफ. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. तेलंगणा स्थापना दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आज या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. कोरोना महामारीचा हा काळ कठीण असला तरी जो शरीराने मनाने स्वस्थ आहे तोच या आजारावर मात करू शकतो. अनेक योग गुरूंनी याला दुजोरा दिलाय. या काळात जगानेही योगाला स्वीकारले आहे. जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. योग आणि प्राणायामाचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजते. करे योग रहे निरोग या युक्तीप्रमाणे योग अभ्यासातून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. सर्व प्रकारच्या आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवता येतं. योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म याचा समन्वय. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम. खरं तर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही केवळ वरवरचीच ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. योग आपल्या जीवनातील मानसिक ताणतणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. अष्टांग योग ही अशी परिपूर्ण जीवनशैली आहे ज्यामध्ये योगाच्या सर्व प्राचीन तत्वांचा अंतर्भाव आहे, जेणेकरून कृतज्ञ आणि शिस्तबद्ध राहत शरीर, मन आणि आत्मा एकत्र येऊ शकतात. एका क्रमाने प्रभावी योगासनं, प्राणायाम आणि ध्यानाचा आंतरिक अनुभवावर भर दिला जातो. श्वसनाच्या योग्य तंत्राचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणाऱ्या ऑक्सिजनाचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा त्यांच्या नियंत्रणास मदत होते. सूर्यनमस्कार हा व्यायाम सर्व वयोगटातील लोकांनी केला पाहिजे. सूर्यनमस्कार केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, मेटाबॉलिझम चांगले राहते, फुफ्फुसांची क्षमता वाढते. अनुलोम विलोम प्रत्येक वयोगटातील लोक हे महत्त्वाचे प्राणायाम करू शकतात. यामुळे फुफ्फुसांना बळकटी मिळते. अनुलोम विलोम प्राणायाम कसं करायचं ते बघू. नासिका मुद्रा घ्यायची, म्हणजे तुमचं इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर दोन्ही क्लोज करायचं आणि तुमच्या रिंग फिंगरनी आणि थंबनी
तुम्हाला हे करायचं आहे. आता डाव्या नाकपुडीवर तुम्ही रिंग फिंगर ठेवता आणि उजव्या नाकपुडीवर तुम्ही अंगठा ठेवाल. तर आता आपण पहिल्यांदा डावीकडनं श्वास घेऊ, बंद करू आणि उजवीकडून सोडून देऊ. पुन्हा उजवीकडून घेऊ, बंद करू आणि सावकाश डावीकडून सोडू. दीर्घ श्वास घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याहून जास्त वेळ तुम्हाला श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना तुम्हाला सकारात्मक विचार आणायचा आहे मनात आणि श्वास सोडताना नकारात्मक विचार सोडायचे. हे असं तुम्ही 4 मिनिट 5 मिनिट रोज सकाळी संध्याकाळी किंवा 3दा दिवसातनं असंही करू शकता. कोविड आलेल्या लोकांनी, कोविड येऊन गेलेल्या लोकांनी आणि ज्यांना कोविड यायचं नाही आहे असं मनात आहे त्यांनी हे एकदम नियमितप्रमाणे करायलाच पाहिजे. उद्गीत प्राणायाम, यात ओमचे उच्चारण असते. ओमचे उच्चारण करणे हे फुफ्फुसांसाठी फार उत्तम. फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी सकाळी सकाळी ओंकारचे उच्चारण करावे. उद्गीत प्राणायाम म्हणजे ओमचा उच्चारण. आता छानपैकी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आपल्याला आणि सोडताना आपण ओमचा उच्चार करू. या ओमच्या उच्चारात तुम्हाला अ, उ, म असे 3 आवाज येतील. त्यात तुम्हाला मचं मकार खूप जास्त वेळ घ्यायचा आहे आणि अ आणि उचा कमी. तर हे बघू कसं करायचं आपण. श्वास घेतला, अकारम, मकारम आणि उकारम असे 3 आहेत त्याच्यात. तर मकार खूप जास्त वेळ घ्यायचा आहे. अकार आणि उकार थोडाच वेळ घ्यायचा आहे. आता तुम्हाला मी माझा वैयक्तिक अनुभव सांगते. गेल्या वर्षभरात म्हणजे नक्की सांगायचं तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 3 महिन्यात मला वेगवेगळ्या टप्प्यांवर कोरोनाबरोबर अनुभव आला आहे. माझे पती, सासूबाई, सासरे या तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. अजून एक सांगायचं काय म्हणजे माझ्या मुलीला सुद्धा हल्ली झाला होता. मी या सर्वांचे काय हवे नको ते बघत होते. यांच्या संपर्कात राहून सगळंच करत होते. त्या काळातही मी योग सराव आणि प्रशिक्षण नियमित ठेवलं होतं. म्हणून मी स्वतः त्या विषाणूच्या संसर्गापासून वाचू शकले असं माझं ठाम मत आहे. ध्यान करा आणि योग करा. निरोगी शरीर, शांत मन आणि आत्मविश्वास बळवण्यासाठी सर्वांगीण समतोल निश्चित प्राप्त होईल. एकच विनंती करते की रोज नियमितप्रमाणे आपण योग करावे. धन्यवाद.
2 दिवस 2 आणि 3 जून रोजी आपण तेलंगणा दिन स्थापनेच्या संदर्भामध्ये आणि सध्या जो संकटकाळ आहे कोविड-19चा, ज्या महामारीचा, त्याच्या संदर्भामध्ये आपण काही माहितीपर व्याख्यानं ऐकली. खरं म्हणजे आम्ही यांचा आरंभी जो परिचय दिला प्रत्येक व्याख्यात्याचा तो अत्यल्प होता, कारण शेवटी आपल्याला काळाची मर्यादा पाळायची होती. प्रत्येक वक्त्यांजवळ बोलण्यासारखं, सांगण्यासारखं आणि ते जे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आहे त्याच्या आधारावर खूप काही सांगण्यासारखं त्यांच्याजवळ होतं. परंतु वेळेची मर्यादा पाळून आणि निदान करोनाच्या काळामध्ये काही मार्गदर्शन महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांना प्राप्त व्हावं म्हणून आपण केवळ 10 ते 11 मिनिटांचा अवधीच या सर्व वक्त्यांना दिला होता. या कमी दिलेल्या वेळाबद्दल प्रथम मी या सगळ्यांना आणि तेवढ्या वेळात त्यांनी आपल्यापुढे त्यांचे विषय उत्तमरीती सादर केले याबद्दल मी सर्व वक्त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आपण श्रोत्यांनी कोविडच्या या काळामध्ये आम्हाला समजून घेतलं आहे. ऑनलाईन कार्यक्रम जे आम्ही आपल्यासाठी सादर केले, आपण आवर्जून ते सगळे कार्यक्रम पाहिलेत, त्याबद्दलच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवल्यात. असंच आपलं सहकार्य आम्हाला कायम लाभो. मी आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते आणि पुन्हा आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व वक्त्यांचे आभार मानते. धन्यवाद.